शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज आकस्मिक निधन झालं। ते 74 वर्षांचे होते। सांगली जिल्ह्यामधील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते। न्यूमोनिया झाल्यानं काल दुपारी अनिल बाबर यांना सांगलीतल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील मिळते आणि आता त्यांच्या पार्थिवावरती सुरू असलेल्या अंत्यसंस्कारासंदर्भातली आपण दृश्य पाहत होतो। अनिल बाबर यांचं पार्थिव हे सांगलीतल्या रुग्णालयातून विटाकडे रवाना झालं। बाबर यांच्या मूळ गावी गारडी इथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील त्या ठिकाणी उपस्थिती आहे। पोलिसांकडून यावेळेला सलामी देखील देण्यात आल्याचं आपण पाहतोय। अनिल बाबर यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येतात आणि त्या ठिकाणाहून हे थेट प्रक्षेपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी खरं तर अनिल बाबर यांची ओळख होती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अंत्यदर्शनासाठी सांगलीत। स्वर्गीय अनिल भाऊंच्या या निधनानिमित्त सर्वजण आपण जमलेले आहात। भाऊंचं मरण संपन्न आलं, परंतु त्या मरणानंतरच्या या शाही इतमामामध्ये आणि शासकीय इतमामामध्ये महाराष्ट्र शासनाने जो भाऊंचा सन्मान केला तो आम्हा सर्व लोकांच्या लक्षात निश्चितपणाने राहील। पत्रकार क्रमांक अकाली निधन झालं, संपतराव देशमुखांचं अकाली निधन झालं। भाऊ आज हवे होते, आज भाऊ आज आमच्याकडे नाही। मी आपल्याला सर्वांना राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय सर्व नेत्यांना अशी नम्रतेची या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो की अनिल भाऊंचा विचार पुढे नेण्यासाठी या मतदारसंघावर आपण प्रेम करावं, त्यांच्या कुटुंबियांना आधार द्यावा आणि मी भाऊंना श्रद्धांजली वाहतो। यानंतर स्वर्गीय अनिल भाऊंना आदरांजली वाहण्यासाठी शिवाजीराव नाईक साहेब माजी मंत्री महोदय हे येत आहेत। अगदी जिल्हा परिषदेपासून 1980 अनिल बाबर यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार सुरू आहे, ज्याचा थेट प्रक्षेपण आपण पाहतोय आणि स्वतः मुख्यमंत्री देखील या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित आहेत। तत्पूर्वी अनिल बाबर यांची कारकीर्द देखील पाहूयात। राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच ते आमदार असा त्यांचा प्रवास झाला। 1972ला सांगली जिल्हा परिषद सदस्य, तर 1981 साली बांधकाम विभाग सभापती। 1990 मध्ये खानापूर पंचायत समिती सभापती। 1990ला अपक्ष आमदार। 1999ला दुसऱ्यांदा अपक्ष आमदार। 1999 ते 2008 नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष।
टेंभू योजनेचे जनक म्हणूनही बाबर यांची ओळख आहे. सलग 20 वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ते होते. 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. तर एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून बाबर यांची ओळख. अनिल बाबर यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार यावेळेला सुरू झालेले आहेत आणि शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधनाची बातमी आली. तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज आकस्मिक निधन झालेलं आहे. ते 74 वर्षांचे होते आणि सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. न्यूमोनिया झाल्यानं काल दुपारी अनिल बाबर यांना सांगलीतल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील मिळते. अनिल बाबर यांचं पार्थिव सांगलीतल्या रुग्णालयातून विटाकडे रवाना झालं. बाबर यांच्या मूळ गावी गारडी इथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी अनिल बाबर यांची ओळख होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अंत्यदर्शनासाठी सांगलीत. अनिल बाबर यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार सुरू करण्यात आलेले आहेत. शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनाची बातमी आली. त्यानंतर खरं तर 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्यानं काल रुग्णालयामध्ये ते दाखल झालेले होते. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आमदार अशी बाबर यांची ओळख आणि आज मुख्यमंत्र्यांची थेट त्यांच्यावरती सुरू असलेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थिती. मोठा जनसमुदाय देखील त्या ठिकाणी आलेला आहे. अनिल बाबर यांच्या समर्थकांची देखील संख्या ही मोठ्या प्रमाणात होती. आप्तेष्ट, मित्रपरिवार या सगळ्यांचीच आज अंत्यसंस्कारावेळी असलेली उपस्थिती आपण दृश्यांच्या माध्यमातून यावेळेला पाहू शकतोय. अनिल बाबर यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार. खरं तर न्यूमोनिया झाला आणि त्यानंतर काल दुपारीच अनिल बाबर यांना सांगलीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं आणि उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची थेट बातमी आली. अनिल बाबर यांचं पार्थिव हे सांगलीतल्या रुग्णालयातून विटाकडे रवाना झालं. बाबर यांच्या मूळ गावी गारडी इथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराला सुरुवात झाली आहे. सीएम सर हाँ ठीक है सर. माझे सहकारी ज्येष्ठ आमदार अनिल भाऊ बाबर यांचा दुःखद निधन झालं. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक धक्का आलाय आणि दुःखद आणि वेदनादायी अशी घटना आहे. खरं म्हणजे सकाळी मला जेव्हा फोन आला एक दुःखद बातमी आहे आणि ती दुःखद बातमी अनिल भाऊंच्या निधनाची येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं. आपल्या लग्नाच्या कार्यक्रमात देखील भेट झाली. 25 तारखेला माझ्या गावी आले होते आणि काल रात्री त्यांच्या मुलाची सुहास बरोबर माझं बोलणं झालं आणि सुहासला मी सांगितलं काय आवश्यकता भासली तर ताबडतोब आपण लीलावतीत मुंबईत एअर ॲम्ब्युलन्स निश्चित करू. पण असं काय मला इकडे व्यवस्था आहे चांगली असं काय होईल असं कधी मनामध्ये माझ्या आलंही नाही. कारण
अनिल भाऊ एक प्रामाणिक, एक विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं. खरं म्हणजे आजची घटना माझ्यासाठी अतिशय एक दुःखद, एक कुटुंबातलं एक आमच्या संघर्षाच्या काळात देखील अनिल भाऊ अगदी ताकदीने, जिद्दीने, विश्वासाने उभे राहिले. कमी बोलून जास्ती काम करणारा आमदार, साधी राहणे आणि उच्च विचारसरणी, असा त्याचा साधेपणा होता. आम्ही राज्यावर जिकडे जातो तिकडे तर त्यांचे लोक भेटायचे. राज्याच्या बाहेर देखील ज्या ज्या ठिकाणी गेलो, ज्या ज्या राज्यात गेलो तर तिथे माणसं भेटायची. आम्ही अनिल भाऊंची माणसं आहोत, त्यांच्या मतदारसंघातले आहोत, त्यांच्या नातेवाईकातले आहोत. म्हणजे पूर्ण देशभर अनिल भाऊचा एक गोतावळा पसरलेला, जमावलेला आपण पाहिला. खरं म्हणजे त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी खूप काम केले. कृषी असेल, पाणी असेल, रस्ते असतील, वीज असेल, अनेक संस्था त्यांनी मदत केली, उभ्या केल्या. आणि सर्वसामान्य माणूस सर्वसामान्याला कसा न्याय देऊ शकतो हे दाखवून देणारा एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव लौकिक आपण पाहिला. निवडून येताना अनेक पराकाष्ठा कराव्या लागतात आपल्याला, परंतु त्यांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये लोकांनी एक नोट एक वोट, म्हणजे लोकांनी लोकवर्गणीतून त्यांना निवडून दिलं. अशा प्रकारचं उदाहरण राज्यात आणि देशामध्ये आपण पहिल्यांदा पाहतोय. एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा, एवढी आत्मीयता लोकांनी त्यांना दिली. ते नेहमी सांगायचे यांच्या हातून उतराई होण्यासाठी या मतदारसंघातल्या या भागातला माणूस स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. दुसऱ्याला सांभाळलं त्यांनी पाहिजे, अशी ताकद, अशी शक्ती त्याला मिळाली पाहिजे. पाण्यासाठी त्यांनी तर आपल्याला माहित आहे खूप प्रयत्न केले. पाणीला आमदार म्हणून देखील त्यांना लोक माहित. आणि त्याने कार्य करत असताना गेल्या वर्षापूर्वी आपल्या सहचारीने आपली पत्नी गमावली. पत्नी विरह देखील त्यांनी सहन केला. चेहऱ्यावर मनामध्ये सगळं साठवलं, परंतु त्यांनी कधी दाखवलं नाही. आता त्यांचा मनाचा कितीतरी मोठेपणा मी जवळून पाहिलं आणि त्यांचे अमोल सुहास, फुलं कुटुंब, परिवार, हसता खेळता परिवार आज आपण दुःखाच्या छायेत सापडलेला पाहतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.